हॅलो गायज, तर मी आज माझ्या 3 वर्षाच्या मुलासाठी एक ज्यूस बनवणार आहे। तुमच्या घरी कोणी लहान बाळ असेल तर तुम्ही त्याच्यासाठी हा ज्यूस नक्की ट्राय करू शकता। तर बघा, इथे मी एक केळ घेतलेला आहे, एक ॲपल घेतलेला आहे, एक ग्लास दूध आहे, 2 पिस्ता, 2 बदाम आणि 4 काजूच्या बिया आहेत। जर तुमच्याकडे म्हणजे ह्याच्यापेक्षा काही नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। 2 खजूर आहेत किंवा ह्याच्यापेक्षा जास्त ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील म्हणजे अंजीर, अक्रोड वगैरे तर तेही तुम्ही ॲड करू शकता। इथे बघा, इथे मी एक ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण ज्यूस बनवण्यासाठी टाकूया। तर इथं ते केळ आता मी सोलून घेत आहे। तर तुमच्या घरी 1 किंवा 1.5 वर्षापेक्षा म्हणजे 1 किंवा 1.5 वर्षाच्यापेक्षा मोठे लहान बाळ असेल, म्हणजे 1 वर्ष झालेलं आहे किंवा 1.5 वर्ष झालेलं आहे, असे जर तुमच्या घरी लहान बाळं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी हा नक्की ज्यूस ट्राय करू शकता। खूप हेल्दी आहे। तर इथे बघा, इथे मी जे ॲपल घेतलेलं होतं त्यातील अर्धच ॲपल मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यातील आपण बिया काढून त्याची साल वगैरे काढून घेणार आहे। तर हे बघा, एक केळ घेतलेला आहे आणि अर्धच ॲपल घेतलं आहे। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी वाढवायची असेल तर वाढवू शकता, पण ॲपलमुळे ज्यूस तो जास्त घट्ट असा होतो, म्हणून याच्यामध्ये आपण अर्धच ॲपल घातलेलं आहे आणि एक केळ घातलं आहे। तर याच्यामध्ये आता ते सगळे ड्रायफ्रूट्स आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता किंवा ह्याच्यातील काही ड्रायफ्रूट्स नसतील तर ते तुम्ही स्किपही करू शकता। तर बघा, याच्यामध्ये मी 1 ग्लास दूध घातलं आहे। तर आता आपण हा ज्यूस म्हणजे हे जे आपण बनवलेलं आहे ते आता आपण बारीक करून घेणार आहे। तर बघा, याच्यामध्ये मी दूध, अर्ध सफरचंद, 1 केळ आणि थोडे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मी साखर घालते आहे, कारण जी आपल्या घरातली लहान मुलं असतात ना, ती थोडंसं ज्यूस गोड वगैरे असेल तर खूप आवडीने पितात। तसंही याच्यामध्ये साखर नाही घातली तरीही चालेल, कारण ह्याच्यामध्ये जो आपण खजूर घालतोय ना, त्यामुळे ह्या ज्यूसला थोडासा गोडवा येतोच, पण थोड्याशा गोडव्याने मुले पित नाहीत, म्हणून आपण थोडीशी 1 चमचा किंवा अर्धा चमचाही घातली साखर तरी चालेल। तर इथे बघा, किती छान ज्यूस तयार झाला आहे। छानपेक्षा खूप हेल्दी आहे आणि खूप एनर्जेटिक ज्यूस आहे। म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना हा ज्यूस दिला तर त्यांना त्यातून खूप एनर्जी मिळेल आणि दिवसभर म्हणजे ते एनर्जेटिक राहतील किंवा खूप फ्रेश राहतील। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल आणि तुमच्या लहान मुलांनाही खूप आवडेल। सो नक्की ट्राय करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। तर हा बघा, इथे आपला ज्यूस आता रेडी आहे।